हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अशोक चव्हाणांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश। आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करतोय, चव्हाणांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर हे सुद्धा भाजपमध्ये जाणार। मोदींचं यश मान्य केलंच पाहिजे। मोदींच्या काळामध्ये देशात मोठे प्रकल्प उभे। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची वृत्तपत्राला मुलाखत। चव्हाण यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या कामांचं कौतुक। पक्षामध्ये मनमानी कारभार, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती। आंदोलनाची वेळ असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू। मुलाखतीमधून अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर देखील रोष व्यक्त। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश होणार। पक्षप्रवेशानंतर फडणवीस आणि बावनकुळेंची पत्रकार परिषद। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार। अशोक चव्हाण उद्या अर्ज भरणार। कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावांची यादी दिल्लीमधून जाहीर होणार। काँग्रेसचे 20 ते 22 आमदार निवडणुकीमध्ये विरोधात मतदान करण्याची शक्यता। काही आमदार अशोक चव्हाणांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते। शिंदे भाजपसोबत गेले तेव्हाच अशोक चव्हाणांनी सुद्धा भाजपसोबत जाण्याची योजना आखली होती। चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर राऊतांचा मोठा दावा। अशोक चव्हाणांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं। विजय वडेट्टीवारांचा दावा। इतर पक्षातील नेते पळवून भाजप घर सजवतोय, वडेट्टीवारांची टीका। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू। भाजप नेते गिरीश महाजन यांचा मोठा दावा। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक। प्रभारी रमेश चेन्नीथला ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार, तर उद्या काँग्रेस आमदारांची देखील बैठक। अशोक चव्हाणांचं नाव आणि फोटो असलेले सर्व बॅनर्स आणि पोस्टर्स हटवले। नांदेड जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीचा निर्णय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला शरद पवारांची भेट घेणार। एकसंधपणे आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करणार। काँग्रेसच्या फुटीनंतर चेन्नीथला पवार भेटीला महत्त्व। महायुती राज्यसभेच्या 6 जागा लढणार। 6व्या जागेसाठी भाजप उमेदवार देण्याची शक्यता। भाजप 4 तर शिंदे आणि अजित पवार गट प्रत्येकी 1-1 जागा लढणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।